बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार चतुर्थ स्कंद प्रकरण 12वे पुरंजनाची गोष्ट कथन करणार आहे. मैत्रेय विदुराला पुरातन कथा सांगत होते. प्रचेतांचे तप चालूच होते, पण त्यांचा पिता प्राचीनभरही मात्र यज्ञया कर्मकांड यातच रमलेला होता. त्याला नारदांनी एक दिवस म्हटले, राजा, या कर्मकांडाने तुझे कोणते कल्याण तू करून घेणार आहेस? दुःखाचा पूर्ण नाश झाला पाहिजे. कर्मकांडाने परम आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे. कर्मकांडाने तर ते घडत नाही. राजा म्हणाला, मुनिवर, आपणच मला ज्ञानाचा उपदेश द्या. माझ्या मनात सदानकदा उपासना, यज्ञविधी यांचेच विचार चालू असतात. त्यातून मला बाहेरच पडता येत नाही. स्त्री, पुत्र, धन, घर हेच मी सर्वस्व मानले. मी कर्म वाढतच चालले. यातून बाहेर कसे पडायचे ते समजत नाही. नारद म्हणाले, राजा, यज्ञात किती पशुबळी दिलेस? पहा पहा, ते सर्व आकाशात दिसत आहे. तू त्यांना पीडा दिलीस. ते तुझा बदला घेण्याची वाट पाहत आहे. मेल्यावर तू परलोकात जाशील तेव्हा तुला ते आपल्या तीक्ष्ण शिंगांनी फाडतील. लवकर शहाणा हो, पशुहिंसा सोडून दे. राजाला नारदांनी दिव्य दृष्टीने ते पशु परलोकात कसे टपून बसले आहेत ते दाखविले. राजाच्या मनावर त्याचा परिणाम झाला. तो विचार करू लागला, कशाच्या आशेने मी हे यज्ञ करतो? देहाचे सुख माझे म्हणून सर्व काही धरून बसतो. मी आता या देहामध्ये का व कसा गुंतलो? राजाचे विचारचक्र सुरू होते. तेवढ्यात नारदांनी त्याला गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, राजा, पूर्वी पुरंजन नावाचा एक राजा होता. अविज्ञात नावाचा त्याचा मित्र होता. त्याचे कार्य काय असे ते कोणालाच कळत नसे. पुरंजनाला राहण्यासाठी योग्य अशी जागा हवी होती. तो साऱ्या जगभर हिंडला, पण त्याला चांगलीशी जागा काही मिळेना. पुरंजनाला नाना प्रकारचे भोग भोगावेसे वाटत होते, पण सर्व सुखसोयींनी युक्त अशी जागा, असे नगर त्याला मिळाले नाही. असाच हिंडत असताना हिमालयाच्या दक्षिणेत त्याने एक 9 महाद्वारांचे नगर पाहिले. ते नगर फारच सुंदर होते. चारी बाजूला कोट, परकोट, बाग, बगीचे, खंदक, बुरुज, तलाव, राजद्वारे, सुवर्णांचे कळस असणारी मंदिरे, चांदीचे सोन्याचे रत्नखचित वाडे, आवासगृहे, सुंदर सुंदर मार्ग, जागोजागी सभाभवने, क्रीडाभवने, विश्राम स्थाने, एकूण एक सोयी तेथे होत्या. नगराच्या बाहेर लतावृक्षांची दाटी असलेले उपवन होते. सरोवर होते. तटवर्ती तरुवर वसंत वायूची पूर्णपुष्पांशी क्रीडा चालली होती. पक्षी गाडी म्हणत होते. पांथस्थांना जणू वृक्षच त्या गाड्यातून बोलवीत होते. विसावा घ्यायला या म्हणत होते. पुरंजन त्या अद्भुत वनात शिरला. सर्व बाजूंनी वैभव त्याचे मन मोहून टाकीत होते आणि राजा संचार करीत होता. त्याला अचानक एका विथिकेवरून एक अत्यंत सुंदर स्त्री येताना दिसली. किशोर वयातून नुकतीच तारुण्याच्या मदन मुग्ध वयात प्रवेश करीत असलेली ती स्त्री विवाहासाठी वर शोधन करीत होती. तिच्याबरोबर कोण होते? 10 उत्कृष्ट सेवक तिच्याबरोबर होते. त्या प्रत्येक सेवकाच्या अधिकारात 100 नायिका होत्या. एक 5 फणांचा प्रजागर नाग तिथे रक्षण करीत तिच्या पुढे अर्धे शरीर काठीसारखे उभे करून चालला होता. सरपटत सरपटत 5 फणातून जिबल्या बाहेर काढीत चालला होता. त्या स्त्रीच्या सौंदर्याला तोड नव्हती. पुरंजन तिचे लावण्य पाहून चकित झाला, मोहित झाला, पाहतच राहिला. पण ती आणखीन पुढे आली तेव्हा तोही पुढे झाला व तिची त्याने चौकशी केली. ती कोण, कोठली ते विचारले. ते सेवक कोण, तो साप कोण ते विचारले. तो तिच्याविषयी निरनिराळे तर्क करू लागला. ती लक्ष्मी, ब्रह्माणी किंवा पार्वती तर नव्हे ना, पण ती तर पृथ्वीवरून चालत येत आहे. तो तिला म्हणाला, हे कमललोचने, तू कोण आहेस? तू भूमीवर ज्या अर्थी येथे आहेस त्या अर्थी तू देवता नव्हेस. तू कोणाचा शोध घेत आहेस? या नगराच्या बाहेर तू काय करीत आहेस? माझे मन तुझ्यावर चढले आहे.
तू माझ्याबरोबर या नगरीत राहशील का? मी वीर व पराक्रमी राजा आहे. तुझ्या प्रेम कटाक्षांनी मात्र मला जिंकले आहे. मदनिके, मला तुझ्याशिवाय जगावेसे वाटत नाही. तुझ्या कृष्णवर्ण केशकलापांनी तुझ्या वदनावर छाया केली आहे. तू माझ्याकडे डोळे वर करून पाहशील तर खरी. तुझे हास्य इतके मोहक आहे, मुख इतके सुंदर आहे. तुझे बोलणे किती गोड आहेस. तू तर काहीच बोलत नाहीस. सुंदरी, तू माझा स्वीकार करशील का? त्यावर लाजेने गाल आवरत असलेली ती तरुणी पुरंजनाला हळूच म्हणाली, महाराज, तुमच्यासारखीच माझी वृत्ती बावरली आहे. मी तुम्हाला पाहिले त्याच क्षणी माझे मन स्वाधीन राहिलेले नाही. पण मला माझे नाव माहीत नाही, माझे माता पिता माहीत नाही, मी कोठून आले ते माहीत नाही. एवढे मात्र माहीत आहे की या नगरीत या क्षणी तुम्ही व मी आहो. या नगरीत तुम्ही माझ्यासह शेकडो वर्षे राहावे. मी सर्व तऱ्हेचे सुखभोग तुम्हाला देईन. जीवनातले सगळे सुख गृहस्थाश्रमातच आहे. यतींना त्यातले काय कळणार? धर्म साधेल, अर्थ मिळेल, कामना पूर्ण होतील, संतान सुख प्राप्त होईल, कीर्ती मिळेल, नि मोक्षही मिळेल. तो सुद्धा गृहस्थाश्रमात मिळेल. आपले हित व दुसऱ्यांचे कल्याण करायला हाच मार्ग चांगला. तुमच्यासारख्या वीर पुरुषाला कोणती रसिक स्त्री सोडेल? तुम्हीच कृपा करून माझा स्वीकार करा व मला सुखी करा. त्या स्त्रीचे हे लाघवी भाषण ऐकले नि पुरंजन प्रसन्न झाला. त्या दोघांनी परस्परांचे समर्थन केले. त्या नगरीत पुरंजन व ती सौंदर्यी सम्राज्ञी तरुणी राहू लागली. 100 वर्षेपर्यंत मनसोक्त आनंद उपभोगीत राहिली. पुरंजन राजा त्या नगरीच्या 9 द्वारातून विविध मित्रांसह निरनिराळ्या देशात जात असे. त्या द्वारांपैकी एक दक्षिण, एक उत्तर व 2 पश्चिम दिशेला होती. पूर्वेकडे खद्योता व आविर्मुखी ही 2 द्वारे होती. तेथून जाताना उद्यान नावाचा मित्र बरोबर असे. नलिनी व नलिनी ह्या 2 द्वारातून जाताना अवधूत नावाचा मित्र असे. विभ्राजित व सौरभ या देशांकडे राजा जात असे. तो या द्वारातून. मुख्य म्हणून आणखीन एक द्वार होते. रसज्ञ व विपण हे सहकारी घेऊन तेथून बहुधन व आपण या देशात राजा जाई. दक्षिणेला पितृह द्वार, श्रुतधर मित्र आणि दक्षिण पांचाल देश, तर उत्तरेला देवहू द्वार, श्रुतधर हाच मित्र आणि उत्तर पांचाल देश होता. पश्चिमेला आसुरी द्वार, दुर्मत मित्र व ग्रामक देश होता. दुसरे निवृत्ती द्वार, लुब्धक मित्र व वैश्यस देश होता. नारद ही कथा प्राचीन बर्हीला सांगत होते. मैत्रेयांचे बोलणे जरा वेळ थांबले. नवद्वारे असलेले शहर हे रूपक विदुराला कळले असावे असे त्यांना वाटले. विदुर स्मितहास्य करीत होता. विदुर म्हणाला, भगवान, कर्मकांडात देहबुद्धीने गुंतवलेल्या राजाला नारदांनी केलेला उपदेश रूपात्मकच वाटतो. हे नगर म्हणजे देह, 9 द्वारे म्हणजे नेत्र, नाक, मूक, कर्ण आदी आहेत. होय ना? मैत्रेय म्हणाले, एवढ्यातच सगळा अर्थ उलगडून घेऊ नकोस. पुरंजनाची कथा अजून पुष्कळ पुढे सांगायची आहे. तुझी कुशाग्र बुद्धी काय ते समजून घेईलच. नारदांची युक्ती तर पहा. त्या नगरात डोळस नागरिक पुष्कळ होते, पण 2 आंधळ्या माणसाचा सल्ला पुरंजन घेत असे. निर्वाक व पेशकृत असे हे दोघे आंधळे होते. विशुचिन हा राजाचा मुख्य सेवक होता. पुरंजन हा आपल्या पत्नीबरोबर व पुत्रांबरोबर पूर्ण गुंतलेला होता. ती जे जे करी ते ते राजाही करी. ती भोजन करीत असली की तोही भोजन करी. ती गाऊ लागली की तोही गात असे. ती रडली की हाही रडे. ती हसली की हाही हसे. ती बोलली की हाही बोले. ती चालली की हाही चाले. ती उठली की हाही उठे. झोपली की हा पण निद्रावश. सर्व क्रिया जशा तिच्या होत तशाच राजाच्या होत असत. अशा प्रकारे राजा हा संपूर्णपणे स्त्रीच्या अधीन झाला होता. एखाद्या माकडाने नाचावे तसा तिच्या तालावर नाचत होता.
विदूर लक्षपूर्वक मैत्रीय कृत वर्णन ऐकत होता. नारदांनी देहाच्या अधीन झालेला आत्मा कसा बद्ध होतो तेच प्राचीन बर्हीला सांगितले. हे विदुराला कळत होते. बुद्धी ही स्त्री हे त्याने ओळखले. नारद पुढे कथा सांगत होते असे म्हणून मैत्रेयांनी सांगायला सुरुवात केली. एके दिवशी पुरंजन आपले धनुष्यबाण कवच भाता इत्यादी घेऊन आपल्या 11व्या सेनापतीच्या सह 5 घोडे जोडलेल्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात मृगयेला निघाला. त्या रथाला 2 चाके, 2 दांडे, 1 धुरा, 3 ध्वजदंड, 5 दोऱ्या, 1 लगाम, 1च सारथी, 1 बैठक, 5 आयुष्ये व 7 आवरणे होती. रथाची दौड 5 प्रकारची होती. राजाला जरी प्रिय पत्नीचे वेड होते तरी मृगयेचेही तितकेच व्यसन होते. मृगया करून राजा परत आला तेव्हा त्याला आपली पत्नी दिसली नाही. त्याने सर्व अनुचरांना शोध करण्यास सांगितले. अंतपुरातील स्त्रियांजवळ चौकशी केली. कुठेही ती सापडेना. त्याला सर्व शून्य शून्य वाटू लागले. तेवढ्यात ती भूमीवर शय्येशिवाय आभूषणाशिवाय शृंगार साधने टाकून देऊन पडून राहिलेली त्यांना दिसली. पुरंजनाने तिचा रुसवा काढला. मंदरणी केली. तिला पुन्हा प्रसन्न करून घेतले. तिच्याबरोबर तो पुन्हाच सर्व प्रकारच्या क्रीडेत रमून गेला. त्याचा विवेक नष्ट झाला होता. त्यांना सहस्रावधी पुत्र पौत्र झाले. सर्व देशभर त्यांची संतती पसरली होती. राजाचे अर्धे आयुष्य तोपर्यंत संपले होते. आत्मकल्याण करण्याकडे राजाचे पूर्ण दुर्लक्ष झालेले होते. वृद्धावस्था जवळ आली आणि त्याला वाईट वाटू लागले. चंडवेग नावाच्या एका गंधर्वाने त्यांच्या या नगरावर चढाई केली. त्या गंधर्वाच्या हाताखाली 360 गंधर्व असतात व त्यांच्यात एवढ्या शुक्ल व कृष्ण गंध निर्विणीसुद्धा असतात. त्या सर्वांनी पुरंजनाच्या नवद्वार नगरावर चढाई केली तेव्हा तो 5 फणांचा नाग होता. त्याने त्यांना पुष्कळ वर्षे अडकवून ठेवले. त्या नागाचे नाव होते प्रजागर. विदुराला कथा ऐकता ऐकता आश्चर्य वाटत होते. तो म्हणाला, हा चंडवेग म्हणजे कालगती तर नव्हे. 360 गंधर्व म्हणजे 360 दिवस. शुक्ल व कृष्ण गंधर्विनी म्हणजे चंद्रासही शुक्ल रात्री आणि कृष्ण पक्षातील रात्री. त्याला वाटते मैत्रीय भगवान बर्ही राजाला नारद सांगत असावेत की देव हा दिवसेदिवस काळाच्या अधीन होतो. मैत्रेय म्हणाले, बरोबर आहे, पण पुढे एक आणखी गोष्ट ऐक. नारद प्राचीन बर्हीला पुढे म्हणाले, राजा, कालाची कन्या जरा म्हणून जी आहे ती स्वतःला योग्य असा वर पाहत होती, पण कोणीच तिला स्वीकारीना. पुरू राजाने तिचा पूर्वी स्वीकार केला होता. मलाही तिने विचारले, पण मी हरिमय मन झालेला, मला जरेचा स्वीकार कर्तव्य नाही. त्यातून मी ब्रह्मचारी. मी नकार दिला. ती माझ्यावर रागवली. मला म्हणाली, जा जा, साऱ्या त्रिलोकात भटकत राहा. मला नाही म्हणतोस काय? तुला कुठेच थारा मिळणार नाही, भटकावे लागेल. पुढे मी तिला सांगितले, भय नावाचा एक यवनराज आहे, तो तुला स्वीकारेल. तेव्हा ती त्याच्याकडे गेली. तो म्हणाला, स्त्रिये, तू सर्वांचे अहित करतेस. तुझा कोण स्वीकार करणार? यापुढे तू माझी बहीण हो. प्रज्वार नावाचा माझा भाऊ आहे. तुम्ही सर्वत्र संचार करा. ज्यांचे कर्म कसे असेल त्यांना तू अदृश्य राहून हो. तुला कोणी अडवणार नाही. तुझ्याबरोबरच मी सुद्धा अदृश्य अशी सेना घेऊन येईन. सर्व लोकांना आपण ग्रासून टाकू. ते सर्वजण पुढे पुरंजनाच्या नगरावर चाल करून गेले. नगरी उद्ध्वस्त झाली. लोक जरा जर्जर झाले. पुरंजनही वृद्ध व जर्जर झाला. त्याच्या नगरात सर्वत्र हलकल्लोळ माजला. प्रजगराचाही काही इलाज झालेना. सर्वत्र दाह होऊन नगराचे एक एक भाग मोडकळीस आले. त्यातच नगरात आगी लागल्या. स्त्री पुत्राधिकांवरील ममतेने राजा दुःख करू लागला. यवनराज भयाने त्याला आपल्या पूर्ण अंकित केले. सर्पही राजाबरोबरच नगर सोडून गेला. स्त्रीवरील अत्यांतिक आसक्तीने पुरंजनाला दुसरा जन्म स्त्रीचा प्राप्त झाला. विदर्भ राजाची ती कन्या म्हणून जन्माला आलेली स्त्री हा पुरंजनच होता.
पांड्य नरेशाबरोबर तिचा पुढे विवाह झाला. त्याचे नाव मलयध्वज. त्या मलयध्वजाला एक कन्या व 7 मुलगे झाले. कन्येचा विवाह अगस्त्याबरोबर झाला. मुलांचे पुत्र पौत्र पुष्कळ झाले. मलयध्वज पुढे राज्यकार्यात उदासीन झाला. त्याने खूप तप केले. त्याची पत्नी त्याच्याबरोबरच विष्णूंची आराधना व त्याची सेवा करू लागली. पुढे मलयध्वज शरीर सोडून गेला. पुरंजन हाच या जन्मात त्याची पत्नी होता. त्यावेळी ती पत्नी शोक करू लागली. तिचा शोक ऐकून आत्मज्ञानी नावाचा एक सत्वसंपन्न धीर पुरुष तेथे आला. तिचे सांत्वन करू लागला. तो तिला म्हणाला, हे सखी, तू पूर्वजन्मी पुरंजन होतीस. मी तुझा मित्र अविज्ञात म्हणून होतो. तू व मी प्रथम मानस सरोवरात हंस होतो. तुला सुखभोग भोगाविषयी वाटत होते म्हणून मला सोडून तू भटकत राहिलास. मला त्यानंतर तू भेटलास नाहीस. अरे, व्यर्थ शोक करू नको. शरीर व शरीराचे भोग नश्वर आहेत हे तुला त्या दोन्ही जन्मात नाही का कळून आले? पुरंजन म्हणून तू ज्या नगरात राहिलास ते काय होते? इंद्रियांचे विषय हीच उपवने, 9 इंद्रिये हीच महाद्वारे, ते जल व अन्न हेच 3 तट, मन व 5 ज्ञानेंद्रिये हेच व्यापारांचे कूळ, कर्मेंद्रिये हेच बाजार, आणि ती तुझी स्त्री, बुद्धीची शक्ती ती तुझी पत्नी होती. त्या नगरात आत्मविस्मृती होते. तू विदर्भा राजाची कन्या नव्हेस, नि पुरंजनही नव्हतास. हा मलयध्वज तुझा पतीही नव्हे. तू पूर्वजन्मी स्वतःला पुरुष समजत होतीस. आज स्त्री समजत आहेस. ही सर्व माया आहे. तू व मी सुद्धा वेगळे नसून एकच आहोत. तुझ्यात व माझ्यात काहीही भेद नाही. आपण जीव शिव आहोत. नीट ज्ञान दृष्टीने पहा. त्या मनुष्याने असे सांगता सांगता त्या स्त्रीच्या अंतःकरणात आत्मस्मृती जागृत झाली व शोकाचा संपूर्ण विरास झाला. प्राचीन बर्ही नारद राजाला म्हणाले, आता तरी सावध होत. नुसते यज्ञयाग देहाची आसक्ती सोड. आत्मज्ञान करून घे. राजा टाळ्यावर आला होता. त्याला विरक्तीचा सूर्यप्रकाश दिसू लागला होता. त्याने नारदाकडून आत्मज्ञानाचा उपदेश घेतला. विदुराने सर्व कथा ऐकली व मैत्रियांना धन्यवाद दिले. मैत्रिय पुढे सांगू लागले, विदुरा, त्यानंतर प्राचीन बर्ही राजाने कपिलाश्रमात जाऊन निवृत्त होऊन हरीश चरणांचे ध्यान करीत शेवटी स्वारूप्य मुक्ती प्राप्त केली. हे पुरंजनाख्यान म्हणजे गोष्टीच्या स्वरूपात सांगितलेले देहाचे नश्वरत्व व आत्मस्वरूपाचे चिरंतर तत्वच आहे. विदुराने विचारले, महात्मन, प्रेषितांची गोष्ट सांगणार आहात ना? ध्रुवांना गोष्टीनंतर नारदाची व प्रचेतांची गोष्ट सांगता सांगता हे वर्णन आले. ते प्रचेता तपश्चर्येला निघाले. वाटेत त्यांना शंकर भेटले व त्यांनी विष्णू स्तोत्र त्यावेळी सांगितले. त्यानंतरही समुद्रतीरी 10 प्रचेता राजकुमार गेले. त्यांना कोणते फळ प्राप्त झाले? प्रकरण 12 समाप्त.